संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं www.sankalpnews.co.in। नमस्कार, मी विठ्ठल माने। आपण पाहत आहात संकल्प न्यूज मराठी। संकल्प न्यूज मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आहेत वाई शहरातील सुप्रसिद्ध आणि बांधकाम क्षेत्रातलं एक दर्जेदार नाव, ब्रँड नेम साक्षी कन्स्ट्रक्शन। साक्षी कन्स्ट्रक्शन परिवाराचे प्रमुख श्रीयुत अनिलजी सावंत यांचं संकल्प न्यूज मराठीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। सर, आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद। आज आपल्यासोबत दिलखुलास संवाद साधण्याचा योग जुळून आलाय, तर आपण थेट सुरुवातच करूया। आज आपल्या व्यवसायात एक दर्जेदार निर्मिती आणि विश्वासार्हता या दोन गोष्टींना आपण प्राधान्य देऊन रचनात्मक क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहात। जवळपास 25 वर्षे बांधकाम क्षेत्रामध्ये उज्ज्वल यश आपण संपादन केलंय, त्याबद्दल तुमचं खास अभिनंदन। कारण आज शासनाचे नियम, अटी या पार्श्वभूमीवर एखाद्या संस्थेचा, एखाद्या व्यवसायाचा रौप्य महोत्सव साजरा होणं ही सुद्धा महत्त्वाचीच गोष्ट। अशा अर्थानं तुमचं अभिनंदन। आणि त्या संबंधानं इतक्या वर्षाची प्रदीर्घ वाटचाल, या संबंधानं आपण काय वाटचालीबद्दलचं विश्लेषण कराल? प्रथमतः संकल्प न्यूजच्या वतीनं मी संकल्प न्यूजचे धन्यवाद मानतो। आणि मी जे काय 25 वर्षामध्ये या कन्स्ट्रक्शन व्यवसायाची जी वाटचाल झाली, त्या वाटचालीमध्ये माझे हितचिंतक, माझे ग्राहक, माझी पत्नी, माझ्या सोनगिरवाडीतील माझे सहकारी मित्र, माझे ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी यांच्या आशीर्वादानं, तसेच ग्राहकांचा जो भरघोस असा प्रतिसाद या 25 वर्षा काळात मला मिळाला, त्याबद्दल प्रथमतः साक्षी परिवाराच्या वतीनं माझा सर्व कर्मचारी वृंद, जे मागील 10, 15, 20 वर्षापासून माझ्याबरोबर आहेत, त्या सर्वांचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो। आणि या व्यवसायामध्ये अतिशय संघर्षपूर्व अशी ही वाटचाल मी इथपर्यंत 25 वर्ष करतोय। या साक्षी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो समाधानी ग्राहक, या जे काय आम्ही या फर्मच्या माध्यमातून घरं बांधली, त्या घरांमध्ये आज शेकडो समाधानी ग्राहक वास्तव्य करत आहेत। हे करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये हा व्यवसाय 2000 साली आम्ही या फर्मची स्थापना केली। 2000 सालापासून सलग 25 वर्ष कुठंही न थांबता सगळ्या संघर्षातून इथपर्यंत आज आमची घोडदौड चालू आहे। आजही साक्षी कन्स्ट्रक्शनचे वाई शहरामध्ये, इवन शहरवाडी, नगरपालिका हद्दवाडीमध्ये शहराच्या एक 4 प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होत आहेत। या 4 प्रोजेक्टच्या माध्यमातून वाई पुणे रस्त्यावर डीमार्टच्या इथे एक साक्षी विश्व म्हणून प्रोजेक्ट आहे। त्याच्याच पुढं आल्यानंतर भद्रेश्वर पूल क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला साक्षी ॲव्हेन्यू म्हणून कमर्शियल आणि रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे। त्याच्यामध्ये 9 शॉप, 9 ऑफिस, कमर्शियल स्पेसेस आहे आणि रेसिडेन्शियल असा प्रोजेक्ट आहे। त्याच्या पुढं आपण आल्यानंतर बावधन रस्त्याला सह्याद्रीनगरच्या बाजूला 200 फ्लॅट, 14 बंगलो आणि 18 शॉप असा एक साक्षी निसर्ग म्हणून प्रोजेक्ट आहे। आणि सावंत सिटी फेज 2 म्हणून 8 रो हाऊसचा एक प्रोजेक्ट आहे। अशा या 4 प्रोजेक्टच्या माध्यमातून आमचं काम सुरू आहे। खूप छान सर।
आपण एक कुटुंब म्हणून सार्वजनिक जीवनात जसे वावरता तसेच व्यावसायिक जीवनातही आपली वाटचाल आहे, यात शंकाच नाही, हे आपल्या उत्तरावरून स्पष्ट होतं. या नव्या वर्षामध्ये आपण कोणती नवी भेट जी तुमच्याकडे ग्राहक म्हणून येणारे किंवा कायमचे निवासी होण्यासाठी येणाऱ्या मंडळींना देण्यासाठी सज्ज आहात? या वर्षाचं स्पेशल असं साक्षी कन्स्ट्रक्शनचं काय, असा माझा प्रश्न. या वर्षामध्येच आपण बरेचसे गोष्टी योजल्या आहेत. त्या योजलेल्या गोष्टींमधलं प्रामुख्यानं एक विषय सांगायचा झालं, मी आता सर्व सांगणार नाही, परंतु जे फर्स्ट आमचं जे काय मोमेंट आहे त्याच्यामध्ये आम्ही 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर किंवा त्याचं औचित्य साधून देशसेवेमध्ये जे अधिकारी कर्मचारी किंवा सैन्य दलामध्ये जी काही लोक काम करतात, पोलीस प्रशासनामध्ये अधिकारी कर्मचारी जे काम करतात, ते रिटायर झाले असतील, रिटायर किंवा सेवेत असतील, जी लोक देशसेवेमध्ये देशसेवा करताना शहीद झाली, अशा शहीद जवानांच्या माता असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांना आपण 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण त्यांचा काही आपल्या साक्षी कन्स्ट्रक्शनच्या वतीनं त्यांचं आम्ही एक ऋण म्हणून किंवा सेवा म्हणून त्यांना आम्ही त्यांचं आदरातिथ्य करणार आहे. दुसरा विषय आहे की अशा अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आम्ही एक खास योजना त्यासाठी घेऊन येतो आहे की सैन्य दलामध्ये आपल्या कुटुंबापासून लांब नाही राहणारी लोक, आपल्या मातृभूमीच्या रक्षणामध्ये आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या लोकांसाठी आम्ही खास अशी एक ऑफर आणतो आहे. आमच्याकडे जी लोक त्या दिवशी किंवा पुढील काळामध्ये जी लोक आमच्याकडे बुकिंग करतील, ती लोक किंवा त्यांचे नातेवाईक असतील किंवा अशा लोकांना आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये आता ॲप्रॉक्स जो काय मार्केट रेट आहे चालू, हे काही 3-4 प्रोजेक्ट कॉम्पिट आहेत आम्हाला आमच्याबरोबर, साधारण ॲव्हरेज विचार केला तर 4,000 रुपयापर्यंतचा आजचा मार्केट रेट आहे वेल ॲम्युनिटीच्या असणाऱ्या प्रोजेक्टमधून. त्या मार्केटच्या हिशोबानं आम्ही या लोकांसाठी किंवा या अधिकारी वर्गासाठी कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाची सूट आमच्या प्रोजेक्टमध्ये देण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही हिडन गोष्टी नसणार किंवा दाखवण्यासाठी अशी परिस्थिती नसणार. मार्केटिंग फंडा हा काय विषय आमचा नाही आहे. सद्भावनेनं, कारण मी आजपर्यंत जी शेकडो फ्लॅटचं मी सांगितलं आपल्याला, त्याच्यामध्ये 50% फ्लॅटला तर समाजसेवाच झालेली आहे आमची. म्हणजे आमच्याकडे येणारा ग्राहक, मी स्थानिक असल्यामुळं, मी समाजकारणात ह्याच्यामध्ये असल्यामुळं येणारा ग्राहक हा 3-3, 4-4 रेफरन्स घेऊन येतो. पाहुणे रावळे, कोणाचा तरी मित्र परिवार, अशा आणि मी शून्यातनं आल्यामुळं मी कधी कमर्शियली व्यवसाय त्या ठिकाणी केला नाही आणि तेवढी भीड मला रेटत नाही. एखाद्यानं तोंड बारीक केलं तर वाटतं की नाही का, जसं आपण माझी कधी काळी 2 खोल्यांमध्ये राहणारा मी, पत्र्याच्या पाचटीच्या घरात राहिलेला मी, जेव्हा अशी लोक समोर येतात तेव्हा नॅचरली कमर्शियल भाव हा आपण विसरून आपण पण काहीतरी समाजाचं देणं लागतो. जी लोक देशसेवेमध्ये काम करतात, आपल्याला सुदैवानं पूर्वी मी मिलिटरी भरती असेल, पोलीस भरती असेल, यासाठी मी स्वतः प्रयत्न केला आहे. माझं पोलीस भरतीसाठीचं 7 मार्कसाठी माझं सिलेक्शन हुकलं आणि मी मिलिटरी भरतीसाठी सुद्धा बराचसा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी आम्हाला सेवा करायला मिळाली नाही. तर त्या ऋणातून कुठंतरी आपण मुक्त व्हावं, ह्या भावनेनं हे नियोजन करण्याचा आमचा मानस आहे. क्या बात है सर.
ही आगळे आणि उत्कट कृतज्ञता आहे. देशाच्या सीमांचं रक्षण करणारे जवान आणि ह्यांच्यासोबतच आणखी काही समाज घटक आहेत जे शासकीय सेवेत आहेत, अशांसाठीही आपण काही ऑफर देऊ शकताय का या निमित्तानं, असा माझा प्रश्न. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही आपले जे जिल्हा पोलीस प्रमुख आहेत समीर शेख साहेब यांनी गेल्या वर्षी किंवा 1-1.5 वर्षापूर्वी एक असा प्रयत्न त्यांनी केला होता की जिल्ह्यातील जे काय पोलीस कर्मचारी आहेत त्यांना हक्काचं घर असावं आणि त्या ठिकाणी आम्हाला सगळे जे काय तालुका प्लेसचे जे बिल्डर लोक आहेत, ज्या व्यावसायिक आहेत, त्यांना एकत्र बोलवून जिल्हा कार्यालयामध्ये एकत्र आमची एक मीटिंग झाली होती आणि तिथं एक एक्झिबिशन सातारमध्ये झालं होतं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि रिटायर लोकांसाठी. तर समीर शेख साहेबांचं मी प्रामुख्यानं त्यांना पण धन्यवाद देईन की त्यांनी असा एक चांगला प्रयत्न त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी केला आणि तोच धागा पकडून मी त्यांना या माझ्या ह्याच्यासाठी जो 26 जानेवारीचा आपला इव्हेंट आहे किंवा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मी त्यांना निमंत्रित केलं आहे आणि तोच धागा पकडून पोलीस कर्मचारी, रिटायर आणि अधिकारी आणि कर्मचारी आता जे सेवेत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे करण्याचा माझा मानस आहे की वेगळी काही अशा कर्मचाऱ्यांना निव्वळ कमीत कमी खर्चामध्ये त्यांना आपल्याला घर उपलब्ध करून देता येईल का, किंवा त्यांची एखादी कम्युनिटी जर एकत्रितरित्या 5-50 लोक 100 लोक एकत्र येत असतील आणि त्या लोकांना भरघोस असं डिस्काउंट स्ट्रक्चर करून किंवा भरघोस अशी सवलत देऊन त्यांच्यासाठी काही वेगळा आपल्याला प्रयत्न करता येईल का, आहे माझा त्याच्यामध्ये मानस आहे. ठीक आहे सर, आपण नव्या वर्षातल्या नव्या कल्पना, नव्या योजना याबद्दल आपण बोलूया. साक्षी परिवाराची या वर्षाची सुरुवात ही कशी असेल? साक्षी परिवाराची या वर्षीची सुरुवात जी आहे ती मी आपल्याला सांगितलं की 26 जानेवारीला आम्ही जो एक कार्यक्रम घेतोय त्याच्यानंतर आमचा असा मानस आहे की आम्ही वाई शहरामध्ये रिअल इस्टेटमध्ये जी लोक कामं करत आहेत त्या रिअल इस्टेटमध्ये जी कामं लोक करत आहेत त्यांना जो बाहेरून आपल्याकडे जे लोक येतात, कोण इन्व्हेस्टर येतं, कुणाला जागा पाहिजे, कुणाला जमीन पाहिजे, कुणाला फ्लॅट पाहिजे, रो हाऊस पाहिजे, बंगलो पाहिजे, तर या लोकांना शी आपण एंटरटेन कसं केलं पाहिजे, त्यांना आपण कसं बोललं पाहिजे, त्यांच्याबरोबर काय गोष्टी आपण त्यांना व्हिज्युअलाइज केल्या पाहिजेत, कुठल्या पद्धतीशी त्यांच्याशी संवाद असला पाहिजे. नॅचरली हा व्यवसाय अतिशय आता प्रॅक्टिकल परिस्थितीवर चालला आहे. याचे काही तत्त्व आहेत, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, हे बऱ्याचशा गोष्टी. तर आमचा असा मानस आहे की जी काही CP म्हणजे आमच्या परिवारामध्ये साक्षी परिवार जो आहे आमचा, त्याच्यामध्ये चॅनल पार्टनर म्हणून आम्ही ह्या जे ब्रोकर, एजंट ही सगळी लोक आम्ही आमच्याकडे जॉईन करून घेणार आहे आणि त्यांना नुसतं जॉईन न करता सर याच्यामध्ये आपण बघितलं पुण्या मुंबईला असे कोर्सेस चालतात, याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, वक्तृत्व असेल किंवा बिझनेस मॅनेजमेंटचे विषय असतील. तर हे सगळ्या कोर्सेसमधून काही लोक शिकून येतात, परंतु वाई आपला रूरल एरिया आहे, या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी विकत घेणं किंवा शिकणं हे आर्थिक परिस्थितीच्या हिशोबानं अशा मंडळींना थोडं क्रमप्राप्त होतं. तर अशा मंडळींसाठी आम्ही एक महिन्यातून एक वेळा आम्ही एक कोचिंग त्यांच्यासाठी घ्यायचा प्रयत्न करतो आहे. जे बिझनेस कोचिंग असेल त्या लोकांना आमच्याबरोबर जोडून आमच्यामध्ये जी लोक त्यांच्या माध्यमातून जी लोक फ्लॅट बुक करतील तर त्यांना आम्ही एक गिफ्ट म्हणून देणार आहे. पण ते गिफ्ट असं असेल की जनरली काय होतं, आपण मित्र आहे समजा, आता सरांनी समजा मला एखादा ग्राहक दिला, तसं काय राहतं नॅचरली मैत्रीत मी त्यांना कमिशन देणं किंवा ह्या गोष्टी त्यांच्याही मनाला
त्या लागलेल्या असतात की आपण आपल्या मित्राकडनं कसं काय घ्यायचं बाबा, किंवा नाही का ते बरोबर नाही. तर अशा वेळेस काय होतं, मग हे सगळ्या गोष्टीची कुणालाच खंत राहू नये म्हणून आमच्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून, फर्मच्या माध्यमातूनच आम्ही काही त्यांच्यासाठी काही वेगळं गिफ्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते अशा स्वरूपात असेल की समजा हे 8-9 हजार रुपये एक कार्यशाळा घ्यायची म्हणलं तर रेसिडेन्शियल 8-9 हजार रुपये एका माणसाला खर्च येतो. तर त्या व्यक्तीचं जीवनमान सुधारावं, त्यानं घरामध्ये पण वागताना आपल्या मुलांशी कसं बोललं पाहिजे, आपल्या बायकोशी कसं बोललं पाहिजे, समाजात कसं वावरलं पाहिजे. नॅचरली हे लोक समाजातला एक उठावदार वर्ग म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तर सगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जी, सगळ्या गोष्टी या त्यांना आमच्या फर्मच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट शिकवल्या जाणार आहेत. वा, चांगली कल्पना आहे. स्वतःबरोबर इतरांनाही त्यांचा जीवनस्तर उंचवावा, त्यांनाही आपल्या यशात आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनात आणखी पुढं जाता यावं यासाठी मदत करण्याची कल्पना खूपच चांगली आहे. आपण भारतीय लष्कर किंवा संरक्षण दल, पोलीस दल याचबरोबर CRPF, BSF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांचाही विचार करताय आणि ही अतिशय भरघोस फायद्याची योजना त्यांच्यासाठी लॉन्च करताय. हे एक सुचिन्ह आहे. आता देशसेवेचं जे कर्तव्य बजावणारे सैनिक आहेत किंवा माजी सैनिक आहेत, जे आपलं कर्तव्य चूक बजावून आपल्या सिव्हिलियन म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आज समाजात वावरतात, त्या सर्वांसाठी जी आपल्याकडे वास्तू खरेदी योजना आहे ती कशा पद्धतीनं आनंददायी आहे असं आपण सांगू शकाल? त्याच्यामध्ये आपले जे प्रोजेक्ट आहेत सगळे ते प्रोजेक्ट अतिशय चांगल्या लोकेशनला आहेत. लोकेशन वाईज विचार केला, मार्केट, दवाखाना, नॅचरली काय लागतं की लोकांना रिटायरमेंटला आपलं वाई शहर तसं पेन्शनर लोकांचं गाव आहे. या ठिकाणी सेकंड होम म्हणून एक 20-25% लोक येतात, परंतु 70-80% लोकांची अशी परिस्थिती आहे इथून पुण्याला नोकरी आहे, मुंबईला नोकरीला आहे, पोलीस आहेत, तलाठी आहे, शिक्षक आहे, MIDCत कंपनीत कामाला आहे. तर या लोकांना एकदा वाईला आलं तर त्यांना वाटतं की आपण स्थायिक इथंच व्हावं. या शहरामध्ये व्हायलन्स नाही, कुठल्या प्रकारचं अतिशय पीसफुल असलेलं शहर आहे. प्रोजेक्ट पण आमची ठिकाणं जी आहेत ती सोंजायच्या कुशीत आहे, बाजूला कुठली वर्दळ नाही, प्रदूषण नाही, अशा ह्याच्यामध्ये. आणि आमच्या प्रोजेक्टमधून आम्ही अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच्यात 15-16 प्रकारच्या ॲम्युनिटी आहेत. त्याच्यामध्ये जॉगिंग ट्रॅक असेल, गझिबो असतील, सिटिंग अरेंजमेंट असेल सिनियर सिटीजनसाठी, MP थिएटर असेल. जे लोक पाहुणे म्हणून येतात त्या पाहुण्यांवर एखादा जर समजा ड्रायव्हर आला तर त्या ड्रायव्हरची राहायची सुविधा उपलब्ध होत नाही. नॅचरल त्यांच्याकडे राहणं मुश्किल होतं किंवा गाडी. मग अशा पण ड्रायव्हर लोकांसाठी आमच्या प्रोजेक्टमध्ये त्याचं वॉशरूम, ड्रायव्हर रूम, जिम, ओपन जिम अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट घेऊन आम्ही आज आमच्या प्रोजेक्टमधून ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. अतिशय सुंदर वास्तू प्रकल्प साक्षी निसर्ग म्हणून हा वैभवधन रस्त्यावर आहे. सगळ्या गोष्टींनी, सगळ्या सुखसुविधांनी युक्त असा हा प्रोजेक्ट आहे. सुखसुविधांनी युक्त सज्ज असा हा प्रकल्प किंवा अनेक पर्याय आपण साक्षी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. आता जी आपण नवीन योजना लॉन्च करताय त्या योजनेला काही विशेष नाव आणि तिचं विशेषत्व किंवा वेगळं वैशिष्ट्य काय? त्या योजनेमध्ये आपल्याला सांगता येईल, आपल्याकडं फ्लॅटबरोबर रो हाऊस आहेत, बंगलो आहेत, शॉप आहे, कमर्शियल स्पेसेस आहेत. ह्याला आपण एवढंच मला म्हणता येईल की 26 जानेवारीच्या निमित्तानं एक कृतज्ञता म्हणून आपण यांना मानवंदना द्यावी असा आमचा त्या कार्यक्रमाचा मानस आहे. आता यामध्ये आता जे गणित येतं ते अर्थस्थितीवर येतं. मग असा किती सवलत असं काही आपण सांगू शकाल का? किंवा काय ऑफर म्हणून काय तुम्ही देऊ करताय?
नव्या त्याच्यामध्ये नवीन ग्राहकाला आपण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असेल, त्याच्यानंतर GST असेल, काही डेव्हलपमेंट चार्जेसची कॉस्ट आहे आमची, MSEB चार्जेस आहेत, याच्यामध्ये मॅक्झिमम एक्झम्पशन देण्याचा आमचा मानस आहे. इनबिल्ट एक पॅकेज करून त्या ग्राहकाला त्याच्या घराचं स्वप्न साकार करता यावं. कारण इथं जे काही आपल्याकडं ग्राहक वर्ग येतो सर, त्याचं आम्ही बघितलं आहे की येणाऱ्या ग्राहकाचं उत्पन्न किंवा हे जे काही लोक आता आपण ज्यांच्यासाठी हा इव्हेंट करायचा प्रयत्न करतो आहे, यांच्या पगाराच्या स्लिप किंवा ह्याचं जर एकंदर आपण अनुमान लावलं तर त्याच्यात जो काय त्यांना मिळणारं कर्ज असेल किंवा त्यांचे काय पुंजी असेल, तर याचा एक बेसिक फॉर्म्युला घेऊन तो त्यांच्या त्या उत्पन्नामध्ये पण बसावा. त्याच्यानंतर याच्याबरोबर ज्याचं पहिलं घर आहे, आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना आहे, या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पहिलं घर असणाऱ्या ग्राहकाला शासनानं तशा बँकांना, सगळ्या नॅशनलाइज बँकांना इन्स्ट्रक्शन दिल्यात की ते प्रधानमंत्री आवास योजनेचा काय कोड आहे तो त्या ग्राहकाला जर त्यांच्या नियम अटीमध्ये सूट होत असेल तर ते 1-1.5 लाख रुपयाचं ॲव्हरेज 1.5 ते लाख ते 2.5 लाखापर्यंतचं मोबदला किंवा शासनाची जी काही रॉयल्टी आहे ती त्या ग्राहकाला मिळवून देण्यासाठी पण आमचा 100% प्रयत्न राहील. वा, म्हणजे आपल्या ऑफरमुळं ग्राहकांना काही लाखांची त्यांची बचत तर होतेच, आणि ही जी काही लाखातली जी रक्कम आहे ती मोठी सायझेबल अमाऊंट आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. यासाठी नेमकी प्रोसिजर काय अवलंबावी लागणार किंवा काय त्या ग्राहकांनी तुमच्यापर्यंत अप्रोच होताना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? नाही, त्यांच्याकडून अपेक्षा सर अशी आहे की त्या ग्राहकांना आमच्याकडे आल्यानंतर त्याचं घर घ्यायची त्याची मानसिकता पहिली गोष्ट असली पाहिजे, महत्त्वाचं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी ज्या काही उपयोगाच्या गोष्टी आहेत, जसं म्हटलं मी प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्याच्यामध्ये त्याचा जो क्रायटेरिया नॅचरली आपल्याकडं त्याच्यात असा विषय असतो की बाबा 4 माणसांचं कुटुंब आहे, पहिलं आई वडील समजा, मुलगा आणि मंडळी, तर हे त्याचं आईवडिलांचं घर हे पहिलं असत नाही. जेव्हा मुलगा आणि त्याची मिसेस असेल त्यांनी मिळून एक घर घेतलं तर त्यांच्यासाठी पहिलं घर असतं, असं माझं मत आहे. म्हणजे आता त्याच्या नियम अटी काय आहे ते मी सविस्तर, जो ग्राहक आमच्याकडे येईल तर त्यांनी तो कोड, शासनाचा जो कोड आहे तो सगळ्या बँकांना मिळाला आहे. आता तो कोड जनरेट करावा लागतो. तो कोड जनरेट झाला, पूर्वी कसं व्हायचं की पैसे मिळायचे, तर ते तसं होत नाही आता ते पैसे जे काही कोड तो जनरेट झाला की ते अमाऊंट आहे ती डायरेक्ट त्या कस्टमरच्या अकाउंट लोन खात्यामध्ये जमा होते, लोन कर्ज खात्यात. हां, तो एक ॲडिशनल या शासनाचा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. आपले जवान किंवा पोलीस दलातील जे जवान आहेत, ही मंडळी नोकरीच्या निमित्तानं त्यांच्या बदल्या होतात, इकडे तिकडे ते फिरत असतात. त्यांना असे वेळ नसतो एवढा की त्यांना पर्याय शोधायला. तर आपल्याकडं असे कोणते ऑप्शन पर्याय त्यांना आहेत वाईमध्ये विशेषतः, तर त्या पर्याय आपल्याकडे काय उपलब्ध करून देण्यात येत आहेत? आपल्याकडे पर्यायांवर बरं, आपल्याकडे 4 प्रोजेक्ट आहेत एकूण. ॲफोर्डेबलमध्ये पण आहेत. समजा आपण वाय डीमार्टच्या इथं गेलो, समजा वाय पुणे रस्त्यावर डीमार्टच्या इथं प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक संकुल, जसं मी म्हटलं की एक 50-100 लोक जर एकत्र आली त्या डिपार्टमेंटच्या वाईज, तर त्यांच्यासाठी एखादा प्लॅन रिवाईज करून प्रोजेक्टमधला, आता ते अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे, 2 बिल्डिंग एप्रिलपर्यंत पोजेशन होईल, एकूण 400 फ्लॅट आहेत, त्यांच्यासाठीचं काय योजना करून स्पेशली एक ना नफा ना तोटा अशा बेसिसवर प्रॅक्टिकल काही गोष्टी वर्कआउट करून आपण त्यांना पर्याय त्याच्यामध्ये देऊ शकतो. कारण जसं आपण शहराच्या जवळ येणार, आता आपण जसा विचार केला तर हे प्रोजेक्ट आहे ते सगळे शहराच्या लागून आहेत हद्दीला. आपण शहरात जर गेलो तर शहरामध्ये हाच रेट 5,000 रुपये, 4,500, 5,000 रुपयाकडे जातो.
शहरातलं कंजेस्टेड एरिया, ट्रॅफिक, त्याच्यानंतर प्रदूषण आहे, प्रदूषण तर आहे, शिवाय हवेचं वगैरे, दगदग, बाहेर पड, ह्या सगळ्या गोष्टी, पार्किंगची फार मोठी समस्या आहे. ह्या सगळ्या समस्यांना ग्राहकाला सोयीस्कर व्हावं तोंड द्यायला, किंवा हे शहराच्या हद्दवाढीत असल्यामुळं, सर्व सुविधांनी युक्त असल्यामुळं शहरातल्या पण मंडळींना, आपल्या आता शहरातली पण कुटुंब एक्सपांड झालीत, कुटुंब मोठी झालीत, त्या कुटुंबाला वाटतं की आपल्या फ्लॅटच्या शेजारीच फ्लॅट असावा किंवा आपल्या नजीकच कुठंतरी बिल्डिंगमध्ये असावा. तर अशा शहरातल्या लोकांना सुद्धा, म्हणजे समजा दिवसभर तुम्ही एकत्र व्यवसायात राहिला, खाल्लं पिल्लं एकत्र, तुम्ही एक कुटुंब इकडं ठेवू शकता, ते पण अगदी हाकेच्या अंतरावर व्यवसाय करू शकता. अशी पण एक व्यवस्था शहरातल्या लोकांसाठीची पण आपण निर्माण करायचा प्रयत्न करतोय. वा, खरं ही ओळख तुम्ही, साक्षी कन्स्ट्रक्शन हा ब्रँड, ही ओळख तुम्ही अत्यंत परिश्रमानं निर्माण केली आणि आज मी तिला वाई आणि या परिसरात साक्षी कन्स्ट्रक्शन नाम ही काफी है अशी ओळख निर्माण झाली. अगदी याबद्दल ही ओळख निर्माण होताना तुम्ही त्यासाठी ग्राहकांचं हित जपण्यासाठी जी पावलं उचलली, त्या संबंधानं किंवा कशामुळं आपल्याला हे यश लाभलं? सर, मी असं म्हणणार नाही, कारण घर हा असा विषय आहे की याच्यामध्ये 100% समाधानी कोणच होऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो. आता मी समजा माझं घर बांधलं, आता माझं घर बांधत असताना मी, माझी मिसेस, आम्ही आर्किटेक्चर गद्रे म्हणून त्यांच्याकडे आम्ही आमच्या घराची रचना करून घेतली आणि ती केल्यानंतर घर पूर्ण झालं आमचं. पावसाळा आला, कधी जे काही व्हेंटिलेशनचे विषय ठेवलेत, कधी, आणि हे सगळं परिपूर्ण प्री प्लॅन घर बांधल्यानंतर सुद्धा, समजा घर ही अशी संकल्पना, एखादा समजा सर तुम्ही घरी आला, समजा काय पत्रिका द्यायला आला किंवा मला भेटायला आला, घरी आल्यानंतर जनरली आपण वास्तू बघितल्यावर सहज असं बोलता बोलता आपण बोलून जातो की देवारा मग तो पूर्वेला आहे का, मग तो नाही का वास्तूच्या हिशोबाने आहे का, वास्तुशास्त्र, आणि ती कुठंतरी मंडळी किचनमधने ऐकत असतात. मग अशी शंका निर्माण होती, याला खरंच असं काय आहे का? म्हणजे घर ही अशी कन्सेप्ट आहे की 100% सॅटिस्फाईड तुम्ही स्वतःसाठी बांधलं तरी होऊ शकत नाही. अशा वेळेस हा व्यवसाय करणं ही फार मोठी तारेवरची कसरत आहे. आणि ती कसरत असताना सुद्धा आम्ही जे प्रोजेक्ट केले आजपर्यंत, त्या प्रोजेक्टला 100% न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये नवीन संकल्पना घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये नवीन काय देता येईल बाबा ग्राहकांना, कामाचा दर्जा कसा सुधारता येईल, ग्राहकांना जास्तीत समाधानी कसा ठेवता येईल, पाण्याच्या व्यवस्था असतील याच्या, त्या कशा चांगल्या प्रकारे करता येतील, पुन्हा लोकांचे लोकांचे प्रश्न आहेत त्याला आपल्याला उत्तर. आता सर, मी माझे जे काही प्रोजेक्ट, आता लेटेस्ट साक्षी शिल्प असेल, साक्षी हाईट असेल, या दोन्ही प्रोजेक्टला मी कंप्लेशन भगोडा प्रमाणपत्र 99% प्रोजेक्टला म्हणजे ते जे काही गोष्टी आहेत, शेवटी व्यवसाय करत असताना काही गोष्टी पूर्वी चालून जायच्या, पण दिवसेंदिवस जे काही रेरा कायदा आला आहे, त्या कायद्यामध्ये इनबिल्ड सगळ्या गोष्टी आल्या आहेत. कस्टमरचा ॲग्रीमेंट ड्राफ्ट असतं त्याच्यामध्ये पेमेंटच्या स्टेजेस लिहिलेल्या असतात, कुठल्या पद्धतीने तुम्ही कस्टमरकडून तुमचं टाईम बॉन्डिंग ऑपरेशन असतं, किती वर्षात तुम्ही प्रोजेक्ट पूर्ण करणार, या सगळ्या शासनाच्या नियम अटींना सामोरं जात असताना, पूर्ण करत असताना ग्राहकांचा आमच्यावर भरमसाठ विश्वास आहे. म्हणजे तो आपण, मी सर 2014 साली हे आपल्या फर्मच्या माध्यमातून एक दिवसात 105 फ्लॅट विकले. सेम डे 105 फ्लॅट, जिल्ह्यातलं रेकॉर्ड असेल. आपण त्याचा कधी गवगवा केला नाही, कधी कुठं मोठेपणा नाही तर कुठं तशा पद्धतीने, नाही का, आपण आजकाल बघतोय मृगजळ आहे सगळं, माणसांना थोडं आज आहे. परंतु नोटाबंदी, करोना याच्यानंतर ह्या व्यवसायाला जे काही चढ उतार आणि
संघर्षाला सामोरं जावं लागलं. सुदैवानं आम्ही काहीतरी पुण्यकर्म केलं असेल किंवा आमच्या हातून तसं काम घडलं असेल असं आम्ही मानतो. कारण त्याच विश्वासामुळं आणि लोकांच्या आशीर्वादामुळं ग्राहकांच्या आम्ही आत्ता तरी ह्या स्टेजला स्टेबल आहे की कुठल्याही प्रकारचं संकट आजपर्यंत तरी आमच्या जवळपास येत नाही. त्याचं कारण आपण समजायचं की बाबा देवाची आपल्यावर कृपा आहे की आपण याचा अर्थ आपला मार्गक्रमण चांगला आहे. आणि हे करत असताना आपण ग्राहकांचा म्हणजे मी अतिशय विश्वासानं नम्रतेनं मी सांगेन की आजपर्यंत एकही ग्राहक कुठं लेबर कोर्ट कुठं कोर्ट कचेऱ्या म्हणजे पॅनल वकीलचं पॅनल असणं किंवा आजचा हे व्यवसायाचे पार्ट आहे. म्हणजे रेरामध्ये वकील पॅनलवर पाहिजे, आर्किटेक्ट पाहिजे, सिव्हिल इंजिनियर पाहिजे, त्याच्यानंतर हे सगळे आर्किटेक्ट पाहिजे. एक पॅनल त्यांनी केलं आहे का तर त्यावेळी जे काही सर्टिफिकेट तुम्हाला लागतात, आर्किटेक्ट सर्टिफिकेट असेल, सिव्हिल इंजिनियरचं असेल, CA लागतात. तर पूर्वी ते काही गोष्टीची गरज भासायची नाही. परंतु या कुठल्याही ह्याच्यामध्ये आम्हाला कधी गोष्टी काही फेस कराव्या लागल्या नाही आणि तो ग्राहकांचा विश्वास आहे. ठीक आहे, करोना नोटाबंदीनंतर मागं पुढं प्रोजेक्टचा टाईम स्पॅन वाढला. 2-3 वर्षाचा प्रोजेक्ट 5 वर्षाकडे गेला. ज्या लोकांनी आम्हाला जागा जमिनी दिल्या त्याही लोकांनी कधी आमच्या मागे त्यांचे भरमसाठ आभार मानाल तेवढं कमी आहे. कारण सर कित्येक जागा अशा होत्या की लोकांनी मला म्हणजे अक्षरशः विश्वासानंच दिल्या म्हणजे, आणि त्यांनी त्या दिल्या विश्वासानं त्या म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो. कारण त्या जमीन धारकांचे सुद्धा मी मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो. कारण त्यांनी जर त्या जागा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर टप्प्याटप्प्यानं पैसे देणं म्हणा किंवा त्यासाठी मला वेळ मिळणं, त्याही लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला, आमच्या फर्मवर विश्वास दाखवला, म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो. मी त्या लोकांच्या मनापासून मी धन्यवाद मानतो. ही जी नव्या वर्षातली नवी योजना जी ग्राहकांना तुम्ही त्यांच्यासाठी लॉन्च करताय, या योजनेचा कालावधी काय असणार आहे? याच्यामध्ये सर आता कायद्यानेच काय बंधनं आणल्यात. रेरामध्ये तुम्हाला टाईम पिरियड द्यावा लागतो कंपल्सरी. त्याच्यात 5 वर्षाचा टाईम पिरियड लिहितात सगळेजण मॅक्झिमम. कारण आजकाल करोनानंतर सर अशी परिस्थिती झाली निर्माण की जागेचे पैसे, कन्स्ट्रक्शनचे पैसे, हे सगळ्याची तजवीज तुमच्याकडं असली पाहिजे, तरच तुम्ही त्या बिल्डर प्रोफाईलमध्ये काम करू शकता. आता हे सगळं शासनाची बंधनं असल्यामुळं 5 वर्षाचा पिरियड प्रोजेक्ट कंप्लेशनचा पकडतो आम्ही. पण आमच्याकडं 5 वर्ष जरी प्रोजेक्ट कंप्लेशन पिरियड असला तरी 2 ते 2.5 वर्षामध्ये फेजवाईज आम्ही कंप्लेशन करतो आहे. पूर्वी जसं समजा आता एक 200 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे, त्यातली एकच बिल्डिंग मी आता करतो आहे, 42 फ्लॅट, 14 बंगले, त्याचंच पहिलं कंप्लेशन करणार. आणि जर बल्क ग्राहक क्वांटिटीमध्ये आला तर त्या केसमध्ये मॅक्झिमम 18 महिने कंप्लेशन पिरियड, हा पिरियड आम्ही त्याच्यामध्ये ग्राहकाला देतो आहे. या प्रकल्पामध्ये घर घेऊ इच्छिणारे विविध प्रकल्पांमध्ये जे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, या ग्राहकांना वित्त पुरवठ्यासंबंधी बँका किंवा वित्त संस्था यांच्याकडून काही अर्थसहाय्य मिळू शकणार आहे काय? आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये जी लोक ग्राहक जी येत आहेत फ्लॅट घ्यायला किंवा ह्या सगळ्या ग्राहकांना आपण आपले प्रोजेक्ट बँकांना APF आहेत, ॲप्रूव्ड आहेत. स्टेट बँक असेल, सेंट्रल बँक असेल, ICICI असेल, HDFC असेल, बँक ऑफ इंडिया असेल, या सगळ्या नॅशनलाइज बँकांना प्रोजेक्ट APF आहेत आपले. त्याच्यानंतर त्या सगळ्या लोकांना कर्ज आम्हीच ती प्रक्रिया सगळी पूर्ण करून देतो आहे. ग्राहकाला कुठेही त्याच्यासाठी चक्रा माराव्या लागत नाही. ग्राहकाचे डॉक्युमेंट आमच्याकडे आम्ही सबमिट करून जे बँकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते आमच्या फर्मशी जुळलेले आहेत. ते रिप्रेझेंटेटिव्ह ह्या ग्राहकांना अप्रोच करून त्याची सगळी डॉक्युमेंटेशन पूर्ण करून अतिशय सुलभ पद्धतीनं
आणि विदाऊट इंटरेस्ट किंवा विदाऊट ब्रोकरेज ती जे काही बँकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते काम पूर्ण करून देत आहेत. वा, अतिशय सोयीस्कर आणि सुटसुटीत अशी योजना तुम्ही तुमच्या नव्या ग्राहकांसाठी ऑफर करत आहात. या लाभदायक गृह खरेदीचा फायदा किंवा लाभ ग्राहकांनी नक्की घ्यावा असं मी सुद्धा आवाहन या निमित्तानं करतो. अजून बरंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पुन्हा कधीतरी आपण संवाद साधण्यासाठी साक्षी कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा श्रीयुत अनिलजी सावंत यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पण येणाऱ्या या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जी आपण या सर्वांचा सन्मान करणारी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी आणि त्यातच आपल्या नव्या योजनेचा शुभारंभ करणारी जी भूमिका जाहीर करीत आहात, त्या संबंधानं पुन्हा एक वार ग्राहकांना आवाहन करावं अशी मी अपेक्षा ठेवतो. आपण जे काय हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जो काय कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सैन्य दलातील पोलीस कर्मचारी असतील, रेव्हेन्यू विभागातील कर्मचारी असतील, फॉरेस्ट, CRPF, ज्या काही शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या मनासारखं घर आणि त्यांच्या मनासारखा दर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये यावं. आमच्याकडून 100% या मंडळींच्या घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी साक्षी परिवाराच्या वतीनं त्यांना 100% सहकार्य केलं जाईल. त्यांच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेतल्या जातील. इवन 98% पर्यंतचं कर्ज आणि 2% स्वतःची गुंतवणूक अशा पद्धतीच्या पण काही योजना आहेत. त्या आपण भेट दिली तर त्याही आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आम्ही ते समजून सांगू. सगळ्या नॅशनलाइज बँकातून कर्जासाठी आपल्याला कुठे हेलपाटे मारायला लागणार नाही. ते सगळं आम्ही आमच्याकडून उपलब्ध करून देऊ. आपल्यासाठी जेवढं जे काही करणं शक्य आहे आपलं घराचं स्वप्न पूर्ण करायला, ते सगळं साक्षी परिवाराकडून आम्ही करू असं या आजच्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं ग्राहकांपर्यंत हा संदेश संकल्प न्यूजनं पोचवावा. त्या संकल्प न्यूजनं आमचा इंटरव्ह्यू साठी ब्रॉडकास्टसाठी आम्हाला आमंत्रित केलं. त्यांचेही संकल्प न्यूजचे मी साक्षी परिवाराच्या वतीनं मनापासून धन्यवाद मानतो आणि सर्व ग्राहकांना त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. लवकरच पुन्हा भेटू नव्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.